स्वागत आहे तुमच्या आपल्या आयुष्याच्या प्रवासामध्ये. आता जसं भेटायचं प्लॅन वगैरे ठरलं होतं, आता भेटायचं म्हणलंस तर कुठं भेटायचं, रोज कॉल मेसेज हे आमचे कंटिन्यू चालू होते. पण आता भेटण्यासाठी एक चांगला प्लेस हवं होतं. सो आता भेटायला गावाकडे घरच्यांमुळे किंवा तंड्यातले काही माणसं वगैरे असतात त्यामुळे तिथं काही जमत नव्हतं. सो एक दिवशी तिचा मॅसेज आला आणि ती म्हणली की आपण शाळेत भेटूया. पण आता शाळेत भेटायचं म्हणलं मला काही एक्सपिरियन्स वगैरे नव्हता. आता सोबत एखाद्या मित्राला घेऊन जाणं होतं. सो माझा बेस्ट फ्रेंड संभाजीनगरला भरतीसाठी राहत होता. सो मी काय त्याला भेटायला वगैरे गेलो नाही. पण 2-4 दिवसांनी असं श्रावण चालू होतं समजा, आणि श्रावणच्या वेळेस नाही का सुट्टी काढून माझा मित्र तिकडून आला होता संभाजीनगरहून. तो आल्यानंतर मग आम्हाला जायचं होतं तिकडे भेटायला. सो पहिल्या दिवशी गेलो आम्ही शाळेत वगैरे त्याला भेटायला गेलो गाडीवर. सकाळी बसने शाळेत गेली आणि शाळेत गेल्यानंतर मी आणि माझा मित्र मागे 2 व्हीलरवर गेलो. मग तिथं जाऊन भेटून वगैरे आलो. पण त्याला तिथं म्हणलं की बाबा आता पर्सनली भेटायचं आहे, असं भेटून चालणार नाही कारण आपलं बोलणंच होऊ शकत नाही. म्हणलं काय बोलायचं म्हणलं इथं असं. ते म्हणले बरं ठीक आहे म्हणलं, पण भेटायचं तर भेटायचं कुठं. सो आता महादेव लास्ट सोमवार होता आणि आमच्या महादेवावर एक जत्रा भरायची. त्या जत्रेसाठी आता आम्हाला जायचं होतं. ती तिच्या मैत्रिणीसोबत येणार होती आणि मी माझ्या मित्रांसोबत, म्हणजे माझा मित्र ऑलरेडी आला होता. तिला न नेताच मी माझ्या मित्रासोबत सकाळीच महादेवाचे दर्शन वगैरे करून आलो आम्ही दोघं. आणि रस्त्याने येता येता मला तिची गाठ पडली. सो ती काय म्हणली की बाबा तुला थोडं थांबता आलं नाही का, मी पण येतच होते, मला तुझ्यासोबत खूप फोटो वगैरे काढायचे होते, माझ्या मैत्रिणी आल्या होत्या. मी काय म्हणलं अरे हे बघ माझा मित्र 2-4 दिवसाची सुट्टी काढून एवढ्या दिवसात इथं आला आहे. सो मी आज 2-3 दिवस आता फक्त तिच्यासोबत राहणार आहे आणि सगळा वेळ त्याला देणार आहे. तू मला 2-3 दिवस काय मॅसेज वगैरे कॉल वगैरे करू नको, असं मी त्याला स्पष्ट सांगून दिलं. मग ती काय म्हणली ठीक आहे चालेल, पण आता नाही का तू परत ये, मला तुझ्यासोबत फोटो वगैरे काढायचं. मी म्हणलं नाही बघ आता नाही येऊ शकत म्हणलं, घरचे गावातले सगळे तिथे एकत्र आलेले आणि त्यांच्यासमोर कसं काढायचं म्हणलं. ती काय म्हणली काय होत नाही, मी आहे म्हणलं. तू आहे ठीक आहे पण नको म्हणलं, बघूत नेक्स्ट वेळेस म्हणलं. मग ती नाराज वगैरे झाली. 2-3 दिवस कॉल नाही मॅसेज नाही. सो चौथ्या दिवशी तिनेच मला मॅसेज केला आणि म्हणली की तुला माझी आठवण आली नाही का, तू मला कॉल कसं काय केलं नाही. अरे मी म्हणलं तू काय पागल आहे का म्हणलं, 2-4 महिन्याने माझा मित्र माझ्यासोबत आला आहे आणि हे सगळं वेळ मला त्याला देणं आहे. तुला आधीच म्हणलं होतं ना. ती काय म्हणते अरे काय आहे असं तुझा मित्रात. त्याला मी म्हणलं हे बघ तू जर परत मित्राबद्दल काय बोलली ना तर तुझं माझं काही सुद्धा संबंध नाही आहे, कारण तुझ्या आधी तो मित्र माझ्या आयुष्यात आलाय म्हणलं. उद्या जर तुझ्यापेक्षा भारी मुलगी माझ्या आयुष्यात आली तर मी तुला सोडून दिलं तर तुला चालेल का. ती म्हणली नाही. मग तूच सांग त्या मित्राला मी कसं सोडून तुझ्यासाठी सांगू, असं सांगितलं. त्यानंतर ती कन्व्हिन्स झाली. बट ठीक आहे म्हणलं आतापासून नाही सांगत म्हणले. सो त्यानंतर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आणि आता त्याचं जे मनात होतं भेटायचा प्लॅन दुसऱ्या दिवशीवर गेला होता. सो त्यानंतर काय घडलं हे जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.